दंडोत प्रणाम. स्थानदर्शन या सत्रामध्ये आज आपण रामसगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना स्थान पोथी अनुक्रमांक 116 मधील स्थानवंदन करत आहोत. रामसगाव या स्थानाला जाण्याचा मार्ग. रामसगाव हे तीर्थपुरी साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्याहून 4 किलोमीटर अंतरावर आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा 3 किलोमीटर अंतरावर आहे. साडेगाव ते रामसगाव फाटा 5 किलोमीटर अंतरावर आहे. जोगला देवीहून रामसगाव पाय मार्गे 3 किलोमीटर आहे. अंबड ते रामसगाव 37 किलोमीटर अंतरावर आहे. रामसगावला जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध आहे. दंडोत प्रणाम. आज मी श्री क्षेत्र रामसगाव या स्थानाला आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपले सद्भक्त आदरणीय भालेकर दादा आहेत. इथं रस्त्याचं काम सध्या करतायत. रस्त्याचं चालू केलंय ना आता? हो हो. आणि व्यवस्थित आहे. आणि पायऱ्या केल्या आहेत, लाकडी पूल केले आपण. बर बर. प्रत्यक्ष आपण लाकडी पूलही पाहूया. दंडोत प्रणाम. आपण रामसगाव या ठिकाणी आलेलो आहे. जे राजमठ आहे या ठिकाणी जातोय. मी मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी या स्थानावरती आलेलो होतो. पण या ठिकाणी जवळपास किती किलोमीटर अंतर आहे? 10 किलोमीटरचं अंतर फिरून आपण त्या राजमठावर गेलेलो होतो. आता या ठिकाणी सर्व सद्भक्तांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पूल होणं म्हणजे होतोय ते आपण सध्या पाहणार आहोत. पण सध्या या ठिकाणी भविष्यामध्ये पूल होईल. सध्या लाकडी पूल आहे, त्या पुलावरून आपण जात आहोत. सध्या काम चालू आहे ना बाबा? हा, नाही अजून नाही चालू. नाही ह्या रस्त्याचं आता काम चालू आहे ना. आता हे खोडं काढून घेतले आणि आता खोऱ्याने आता नीट करतो नाही. आपल्याला आता हे काढलं एक अर्ध्या तासापूर्वी. ऐकून चला. असा आलो आता तुमच्यासाठी. थर्माकोलचा पूल केलेला आहे. त्या पुलावरून आपण आपल्या स्थानाकडे जात आहोत.
राजमठाकडे चाललेलो आहोत. मधला जो पूल आहे तो पूल आपण पाहिला कसा आहे ते. हे वडखल आसनस्थान. या ठिकाणी वडाच्या झाडाखालील आसनस्थान जे आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. बरं. स्थानांची माहिती. 1. राजमड व राजमड परिसरातील स्थाने. 2. संगमेश्वर मंदिरातील स्थाने. 3. माणिकदंडी स्थान. प्रथम आपण राजमड म्हणजेच राजमडी अवस्थान याची माहिती व आपण स्थानवंदन करूया. हे स्थान रामसगावच्या दक्षिणेस 3 फर्लांग अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी टेकडीवर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांचे वेळी या देवळास नरसिंह मड असे नाव होते. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात ढाके फळहून रामसगावला आले. प्रथम संगमेश्वराच्या देवळात त्यांना आसन झाले. आबाईसाच्या गुंफेत वस्ती झाली. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथे आले. त्यांचे या ठिकाणी 10 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून जोगला देवीला गेले. पूर्वार्ध लीळा 272. येथील इतर लीळा. उमाईसाच्या उपहाराचा स्वीकार करणे पूर्वार्ध लीळा 501. 2. सौभागाच्या बहिणीचा उपहार स्वीकार करणे पूर्वार्ध लीळा 503. स्थान क्रमांक 2. हे स्थान पोथीच्या माहितीनुसारच मी माहिती देत आहे. हे काळस्फोट व्यथाहरणा स्थान. हे स्थान राजमठाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लळताईसाची गुंफा होती. या स्थानाची लीळा आपण आदरणीय कपाटे मुनी यांच्याकडून आपण श्रवण करूया. रामसगावची जी लीळा आहे मी आदरणीय कपाटे मुनींना विनंती करतो, कमीत कमी रामसगावची आम्हाला एखादी लीळा आपल्या वाणीतून निरूपण करावी अशी मी दादांना विनंती करत आहे. थोडस पुन्हा वंदन करत आहे आणि बाबाने याही स्थानाची लीळा आम्हा सद्भक्तांना रामसगावचे निरूपण करावे ही विनंती करत आहे. धन्यवाद बाबा. ढाके पळून देव निघाल्यानंतर माणिकदंडवरून देव रामसगावच्या माणिकदंडला आले. समवेत नाथो, बाईसा, उमाईसा सर्व भक्तिजन होते. माणिकदंडला गेल्यानंतर जे प्रथम सूत्र स्वामींनी निरूपण केलं की जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके. तिथून स्वामी भक्तजनासोबत रामसगावला आले. तिथं राजमठ आहे. राजमठावर स्वामींना आसन झालं. 6 दिवस असं स्वामींचं वास्तव्य आहे पूर्वार्ध काळात आणि उत्तरार्ध काळामध्ये. तिथं काळस्फोट व्यथाहरण ज्या बाईला दुःखाची पीडा होत होती, स्वामींना तिनं विचारलं. बाईसाने सांगितलं की त्या जी बाई आहे तिला जे दुःख वेदना होत आहे, तिच्या एवढ्या यातना होत आहेत की तिचा अंत समय जवळ येईल
असं स्वामींना बाईसाने सांगितलं. काळ स्फोट व्यथा हरण, जो फोड असतो, जो दुःखाचा फोड आलेला होता, ज्याला आपण केसतोड म्हणतो, तशाप्रमाणे जो फोड आलेला होता, त्याच्या भयंकर वेदना त्या बाईला होत होत्या. जी स्वामींना विनंती केली बाईसाने की लळताईसे काळस्फोट व्यथा हरण, तिथे राजमठाच्या बाजूला स्थान आहे, तिथे ही लीळा स्वामींनी सांगितली की लळताईसाला खूप दुःख होत आहे. स्वामींना विनंती करून सांगितलं बाईसाने की लळताईसाला खूप दुःख होत आहे, तिचा अंत समय जवळ येईल असा तिला जो त्रास होत आहे, जो फोड तिला आलेला आहे, तो अंतसमय नेणारा असा दुःख आहे. तर स्वामींना त्या जीवाबद्दल कणव वाटली, दयामया कृपा करुणा आली स्वामींना त्या जीवाबद्दल. तर लळताईसाला जे दुःख होत होतं त्या दुःखाचं निवारण स्वामींनी केलं की जो फोड आलेला होता त्याला श्रीकराच्या पायाच्या अंगठ्याने स्वामींनी तो फोड असा दाबला आणि त्या लळताईसाचं दुःख निवारण झालं. स्थान क्रमांक 3, मादने स्थान. हे स्थान राजमठाच्याच पूर्व बाजूस उत्तराभिमुख मंदिरात आहे. दंडोत प्रणाम. आज श्री क्षेत्र रामसगाव येथील राजमठामध्ये मी आलेला आहे. या ठिकाणी अवस्थान स्थान, उत्तर दक्षिण सोंडी स्थान, स्थान क्रमांक 4 व 5, उत्तर व दक्षिण सोंडी स्थाने, ही स्थाने याच देवळात राजमठाच्या पूर्व भिंतीला लागूनच आहेत. या स्थानाची लीळा, सर्व ज्ञाना या सोंडीवर कधी कधी आसन होत असे. स्थानपोथी. पाहतोय आता नंदादीप या ठिकाणी पुरातन दीपमाळ आहे. हा, पुरातन जे दीपमाळ आहे ती आपण सध्या पाहत आहोत. नंदादीप जी आहे, ज्याला दीपमाळा म्हटली जाते, ते आपण सध्या पाहत आहोत. श्री क्षेत्र रामसगाव येथील राजमणी जे काही अवस्थान स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत. राजमणी अवस्थान स्थान. राजमणी रामसगाव या ठिकाणी मी आलोय. थोडंसं या ठिकाणी स्मरण केलंय. आणि इथेल पुजारी म्हणा, सेवेकरी म्हणा, काय नाव दादा? भालेकर, सतीश भालेकर. सतीश भालेकर आहे. त्याने मला इथं भरपूर स्थानाविषयी माहिती दिली, दाखवलं. सेवाही सातत्याने ते करत असतात. आणि सर्व मित्रांनो, या ठिकाणी ज्यांनी व्हिडिओ शूटिंगसाठी थोडीशी मदत केली, काय नाव दादा? विशाल जाधव. विशाल जाधव. आणि मागे श्रीकांत कांबळे. श्रीकांत कांबळे हे देखील परमेश्वरासाठी जोडलेत. त्यांनी देखील खूप म्हणजे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. दादा, तुम्हाला कसं वाटलं आज? एकदम मस्त वाटलं. आज स्वामीच्या कृपेने माझं चांगलं आहे आणि व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला कसं वाटलं दादा आज? आनंद वाटला ना? धन्यवाद धन्यवाद. श्री क्षेत्र रामसगाव येथील जे राजमठ आहे ते आपण पाहतो.
या साईडला गोदावरी नदी, गावातील काही स्थाने आपण सध्या पाहत आहोत. हा पूर्ण परिसर स्थान क्रमांक 6 पूर्व दारवठा स्थान. हे स्थान राजमठाच्या ईशान्येस पश्चिमाभिमुख देवळात आहे. स्थानपोथी हे पूर्व दारवंठा. आता उघडा. हा तिकडं आहे ना हा दरवाजा. स्थान क्रमांक 7 उत्तर दारवठा स्थान. हे स्थान राजमठाच्या ईशान्येस 80 फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानपोथी या ठिकाणी वडाच्या झाडाखाली आसन स्थान जे आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. स्थान क्रमांक 8 वडाच्या झाडाखालील आसन स्थान. हे स्थान उत्तर दारवठा स्थानापासून काही अंतरावर म्हणजेच 141 फूट अंतरावर पोताच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते, त्या झाडाखालील हे स्थान होय. या स्थानाची लीळा सर्वज्ञांनी येथे उमाईसाचे सांत्वन केले. पूर्वार्ध लीळा 497 स्थानपोथी. भालेराव दादा, हे मंदिर कोणतं आहे? हे रामनाथाचं मंदिर आहे. हे रामनाथाचं आहे आणि हे फार पूर्वीपासून आहे. लेळकाईसा खऱ्या त्यांच्या पुजारी नव्हत्या. असं असं आणि असं. त्यानंतर ते काळस्फोट बरा झाल्यानंतर स्वामीच्या प्रशानी पावन प्रशानी झाल्यानंतर बरा झाल्यानंतर ते आपल्या पंथात आलेले आहेत. असं 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 असं. रामनाथाचं मंदिर म्हणतो आपण. रामसगाव येथील आपण रामनाथी मंदिराजवळ आलेलो आहे आणि असे अनेक वेगवेगळे या ठिकाणी दगड आहेत, पाषाण आहेत आणि हे जे बांधकाम आहे 2 दगड एकमेकांना जॉईंट केलेले आहे. इथे हे लोखंड आहे आणि हलू नये म्हणून हे पूर्वीची ही सेंटरिंग आहे. अतिशय सुंदर पुरातन मंदिर या ठिकाणी रामनाथीचं होतं आणि पाठीमागे आपल्याला ही गोदावरी नदीचं भव्य पात्र दिसत आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. रामसगाव येथील आपण स्थानवंदनासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी जे काही ओढा आहे त्या ओढ्यावरून आपल्याला जे काही इथं पूल बनवलेला आहे सेंटरिंगचा, त्याच्यावरून आपल्याला पलीकडे जायचं आहे. पलीकडे काही आपले स्थान आहेत आणि या साईडला गोदावरी नदी जी आहे सायंकाळी आपण पाहत आहोत. सूर्य मावळतीला आलेला आहे. अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण राजमड व राजमडाच्या परिसरातील सर्व स्थाने वंदन केलेली आहेत. आता या पुलावरून आपण संगमेश्वर येथील स्थान वंदन करणार आहोत.
एक काही दिवसांनी पूल जर झालं पाहायचंच काम नाही. ही नदी कोणती आहे इकडची? ही वडा आलेला आहे, असं ओढा आहे ना. नदीला गोदावरी नदीला येऊन मिळालेला आहे वडा. त्याला ब- वत म्हणतात आपल्या भाषा, स्वामीच्या काळापासून. श्री क्षेत्र रामसगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी 9, 10, 11, 12 असे हे स्थान आहे. पाठीमागे गोदावरी नदी आहे. आता आपण सर्वज्ञाच्या वेळी येथे संगमेश्वराचे जे देऊळ होते त्या देवळातील स्थान क्रमांक 9, 10, 11 व 12 ही स्थाने वंदन करणार आहोत. प्रथम आपण स्थान क्रमांक 9 जे आसन स्थान आहे ते वंदन करत आहोत. हे स्थान रामसगावच्या आग्नेयेस 2 फर्लांग व राजमठाच्या उत्तरेस 1 फर्लांग अंतरावर सिद्धनाथाच्या देवळाच्या आग्नेयेस उंच वट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे संगमेश्वराचे देऊळ होते त्या देवळातील हे स्थान होय. या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ढाके फळहून रामसगावला आल्यावर प्रथम त्यांना येथे आसन झाले. या ठिकाणी आबाईसा व उमाईसा यांची भेट झाली. त्या प्रसंगी सर्वज्ञांनी तैलेकार युग्मास्थिती या एकांकातील लीळेचे कथन केले. पूर्वार्ध लीळा 493 स्थानपोथी. स्थान क्रमांक 10 व 11 मर्दाना व मादने स्थान ही दोन्ही स्थाने आसन स्थान देवळाच्या पश्चिम बाजूस उत्तराभिमुख देवळात आहेत. आबाईसाच्या गुंफे पुढील ही 2 स्थाने आहेत. स्थान क्रमांक 12 आबाईसांच्या गुंफेतील स्थान म्हणजेच वस्ती स्थान. हे स्थान मर्दना मादने स्थान देवळाच्या पश्चिम बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आबाईसाची गुंफा होती त्या गुंफेतील हे स्थान होय. या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ढाके फळहून रामसगावला आले. त्या दिवशी त्यांना येथे मुक्काम झाला. पूर्वार्ध लीळा 270. येथील इतर लीळा वाय नायकांच्या कुटुंबियांना दर्शन देणे. पूर्वार्ध लीळा 496. कामाई अष्टमंगळा नाम करणे. पूर्वार्ध लीळा 496. तर आपण सध्या सिद्धनाथाच्या मंदिरातील जे स्थान आहे तेही वंदन केलेले आहेत. सर्व सद्भक्तांनो, स्थान क्रमांक 13 जे शेतामध्ये स्थान आहे माणिकदंडी आसन स्थान हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेले आहे. तो आपण जरूर पाहावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. रामसगावची अनुपलब्ध स्थाने 11, एकूण स्थाने 24. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. लवकरच आपण पुढचे स्थान वंदन करत आहोत.